रंगामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. बाबूराव गेलेले आहेत, मनापासून स्वागत. थोडक्यात सोहळ्याचे दिवस जसजसे जवळ येत चाललेले आहेत तसतशी रंगत वाढत चाललेली आहे, घाई वाढत चाललेली आहे, टेन्शन वाढत चाललेलं आहे. परंतु एक सांगू, दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तुम्हाला काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. या सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे अनेक दर्जेदार नाटकांच्या एंट्रीज होत्या. काही जुनी नाटकं नव्या दमाने लोकांसमोर आली आणि लोकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे काही अंशी नाटकाचं अर्थकारण बदललं असं म्हणायला हरकत नाही. परंतु 25 प्रयोगांचा नवा फॉर्म्युला निर्मात्यांना गवसला हे काही कमी नाही ना. या सगळ्यामुळे झी गौरव पुरस्कारातील नाटकांची स्पर्धा अशी रंगतदार होत गेली. अनेक व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकं या स्पर्धेत होती. त्यामुळे पाहूया त्याची एक झलक आणि जाणून घेऊया मान्यवर परीक्षकांची मतं. व्यावसायिकचा एक यावर्षीचा परीक्षक म्हणून झी गौरवने मला नेमलं त्याबद्दल झीचे आधी मी आभार मानतो. यावर्षी कॉम्पिटिशन खूप टफ होती आम्हा 3 परीक्षकांसाठी. 36 नाटकं होती. 36 नाटकातनं आम्हाला फायनली एक नाटक निवडायचे. पण आजच्या दिवसासाठी आम्हाला नॉमिनेशन्स निवडायचे. आम्ही आमच्या परीने आमच्या बुद्धीला पटेल असं आमच्या तिघांच्या एकत्रित निकालाचा हा निकाल असणार आहे. यावर्षीची स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 32हून अधिक नाटकं व्यावसायिक नाटकं स्पर्धेसाठी आली होती. आणि जर आधीच्या आधी काही वर्ष मी परीक्षक होतो, एकूण जर विचार केला तर एक गोष्ट निश्चितपणे मला म्हणता येईल की यावर्षीचा दर्जा खूपच चांगला होता. म्हणजे अगदी 2-4 नाटकं कुठेतरी न निवडता एक बऱ्यापैकी नाटकं, निदान 1/3 नाटकं चांगल्या दर्जाची होती. त्यामुळे अशी नाटकं आली की परीक्षकांची पण एक थोडीशी परीक्षा असते आणि ते फार चांगलं. परीक्षकांना जर सगळीच नाटकं सामान्य किंवा मिळायला लागली ना तर त्यांना अडचण होते कुठचं निवडायचं. आणि आता वेगळ्या तऱ्हेने की सगळी नाटकं बरी नाटकं बऱ्यापैकी आल्यावरती कुठचं निवडायचं हे चांगलं पडते. अतिशय आनंददायक असा हा अनुभव होता. एकंदर 27 नाटकं मुंबई पुणे मिळून आम्ही पाहिली आणि सांगायला विशेष आनंद होतो की ही प्रायोगिक चळवळ अतिशय जोमाने चालू आहे आणि ती यापुढेही तेवढ्याच जोमाने चालू राहण्यासाठी जी हे जे काही प्रयत्न करतेय त्याच्याबद्दल हॅट्स ऑफ. कारण आम्ही जेव्हा प्रायोगिक नाटकांमध्ये कार्यरत होतो, अजूनही काही प्रमाणात आहे, त्यावेळी हा एवढा पाठिंबा, हा एवढा सपोर्ट, हा मंच आणि हे असं प्रोत्साहन नव्हतं दुर्दैवाने. आजच्या मुलांना ते लाभतंय आणि झी सारख्या एका प्रतिष्ठित बक्षिसाचं केवळ नामांकनही केवढं महत्वाचं आहे हे ही स्पर्धा पाहताना, त्या स्पर्धकांचा उत्साह पाहताना, त्यांच्या अपेक्षा पाहताना मला जे काही जाणवलं. त्यामुळे मीच नव्हे तर प्रायोगिक नाटकांचे किंवा एकंदर नाट्यकलेचे जे कोणी उपासक आहेत ते झीला यासाठी 100 पैकी 100 मार्क्स दिल्याशिवाय राहणार नाहीत. धन्यवाद. सव्वीस नाटकं होती एकूण. नाटकं बघायला फार मजा आली आणि त्यातली बरीच नाटकं चांगली होती. त्यामुळे आम्हाला रिझल्ट लावणं फार अवघड गेलं.
आणि हे लावण्याकरता निकष किंवा काय असं याविषयी फार डिटेलमध्ये जाऊन मी बोलणार नाही. परंतु मला असं वाटतं की जे नाटक नेहमीच्या चौकटीपेक्षा काहीतरी निराळे सांगू बघतंय आशयाच्या पातळीवर आणि प्रयोगाच्या पातळीवर, ती नाटकं निवडायचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि यावेळेस अशी बरीच नाटकं सापडली की जी आशयाच्या पातळीवरती महत्त्वाची होती आणि विषयाच्या पातळीवर पण, आणि मुख्य म्हणजे मुख्यधारा रंगभूमीपेक्षा ती निराळी होती. त्यांनी छोटं व्यावसायिक नाटक आमच्यासमोर सादर केलं नाही, तर ज्याला काही समांतर प्रायोगिक म्हणता येईल अशा प्रकारची नाटकं सादर झाली. आणि त्यामुळेच फार मजा आली यावर्षी नाटक बघायलाही आणि निकाल लावायला सुद्धा. झी अवॉर्ड्सच्या या वर्षीच्या प्रायोगिक नाटकाचं परीक्षण केलं. खूप छान नाटकं होती. इनफॅक्ट आम्हाला शेवटी निर्णय घेताना फारच आम्हाला प्रॉब्लेम आला की कुठलं नाटक किंवा कुठली संहिता, कुठले नट किंवा घ्यावे. जवळजवळ एक 7-8 नाटकं तर फारच चांगली आम्हाला मिळाली होती आणि त्यातलं पहिलं दुसरं निवडायला फारच आम्हाला बराच वेळ लागला, बराच विचार करायला लागला, बरंच त्याच्यावरती आमचा उहापोह झाला. पण छान मजा आली, खूप मजा आली. आणि खूपच एक पॉझिटिव्ह आता एक हे दिसतंय की तरुण मंडळी फार वेगवेगळ्या संहिता, वेगवेगळे प्रयोग करतायत आणि ते बघून मला खरं परत उत्साह आला. मला परत काहीतरी नवीन करायची एक हुरूप आलाय मला. एक ऑडियन्स म्हणून सगळे प्रयोग बघितले. जरी मी नाटकात काम करत असले तरी ही एक संधी होती मला एक कंप्लीट ऑडियन्स म्हणून बघणं. आताच आपण मान्यवर परीक्षकांची मतं जाणून घेतलीत. आता जाणून घेऊया ज्या कलाकार आणि तंत्रज्ञांनी ज्या कलाकृती सादर केल्या त्यांची नामांकनं आणि त्याबद्दल त्यांना काय वाटतं ते. गुड नाईट ॲडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2011 व्यावसायिक नाट्य विभागासाठी नामांकन. सर्वोत्कृष्ट नेपथ्य नामांकनं आहेत. प्रसाद वालावलकर, नवा गडी नव राज्य. 1986 to 2011 आधी 10 होता, त्याच्या आधी 9 होता, त्याच्या आधी नव्हता माझ्याकडे फोन. राजन भिसे, मीटर डाऊन. तुम्ही ऋषिकेशच म्हणायचं त्याला. हे तू नाही ठरवायचं त्यांनी काय हात मारायचं. नितीन नेरुरकर, मी शाहरुख मांजर सुंभेकर. मला फार प्रचंड आनंद होतोय आणि आम्ही जी मेहनत घेतली ती पूर्ण झाली असं वाटतंय. आमच्या नाटकाला 8 नॉमिनेशन आहेत, त्यामुळे अजून धमाल. सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना नामांकन आहेत. शीतल तळपदे, वा गुरु. शीतल तळपदे, नवा गडी नव राज्य. पण नाही, केतकीचा बर्थडे. ऋषिकेश आंबरे, मीटर डाऊन. हे बाबा नको, मग आम्हाला तुझे उपकार घेऊन जगावं लागेल. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत नामांकन आहेत. अच्युत ठाकूर, महाराष्ट्राचं चांग भलं. मयुरेश माडगावकर, एक लफडं विसरता न येणार. सागर टेमघरे, शिवबा.
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री नामांकन आहेत रसिका आगाशे, पोपट पंची. गोष्ट ऐकण्यासाठी मी मुद्दाम वेळ काढणार नाही. मी कुठूनही ऐकली तरी गोष्ट मला कळली पाहिजे. गिरिजा काटदरे, वा गुरु. नाही आता सर म्हणतायत त्यांना भेटण्यापेक्षा दुसरं कुठलंही काम महत्वाचं नाहीये. मृणाल चेंबूरकर, काय डेंजर वारा सुटलाय. दळभद्री चिडपद्री आलंय. व्यक्तिरेखा जिजाऊ, शिवबा. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता नामांकन आहेत किशोर चौगुले, पोपट पंची. हे तुला मंजूळ वाटतंय का? अगं मी आपला उदास मूड वाजवतोय. प्रियदर्शन जाधव, चेहरा फेरी. तुमचा फेस किती छान आहे. हो थँक्यू. ते मी माझ्या बायकोसाठी देऊ का? समीर खांडेकर, मीटर डाऊन. हे भगवान, मैंने आज तक तुम्हारे पास कुछ नहीं मांगा, लेकिन आज मांगता हूँ मुझे वो औरत लौटा दे. हेमंत ढोमे, नवा गडी नव राज्य. तुम्हाला मोहिनी अट्टम माहित नाही? यांना मोहिनी अट्टम माहित नाही. नाही मलाही नाही माहित. रात्री टीव्हीवर दाखवतात ना 11:30 नंतर नृत्यविष्कार आहे भारतातला मोहिनी अट्टम. हेल्दी कॉम्पिटिशन आहे. एक चांगली गोष्ट आहे की सगळी यंगस्टर्स आहेत. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता नामांकन आहेत विकास पाटील, रात्रंदिन आम्हा. काय कुछ नहीं किया. चेतन पवार, जा खेळायला पळ. ब्रेक पडलंय आणि आपण काहीच न करता नुसतंच बोलत बसलोय, गात बसलोय. ते योग्य वाटत नाही. अमित फाळके, पुनश्च हनीमून. डोक्यात माझ्या उठलं आहे रात. गुड नाईट ऍडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2011. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकन आहेत पल्लवी पाटील, मीटर डाऊन. गणेश तुला काही प्रॉब्लेम आहे आम्ही इथे राहिलो तर? केतकी थत्ते, काटकोन त्रिकोण. आबांच्या एका कारस्थानापायी मी आपल्या घराचं असं वाटोळं नाही होऊ देणार. सुहास जोशी, कथा. तुम्ही म्हणताच आहात तर जाऊया की माथेरान. गुड, व्हेरी गुड. पण घोड्यावर बसायचं नाही. अदिती सारंगधर, एक लफड विसरता न येणार. अरे रंगा, पण आपले असे काही दोस्त असतात ज्यांच्याबरोबर आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो. प्रिया बापट, नवा गडी नव राज्य. तुलाही डायजेस्ट. तुझ्या आईचा घोष. खूप छान वाटलं झीचं नॉमिनेशन मिळालं, कारण बऱ्याच वर्षानंतर मी नाटक केलं आणि कौतुकाची एक थाप मिळाली या निमित्ताने. नॉमिनेशन कळल्यानंतर हा थोडा गमतीचा भाग आहे, पण आम्ही तेच बोलत होतो की एखाद्या प्रयोगात एनर्जी कमी लागली, काही चुका झाल्या तर आता तसं करून चालणार नाही, कारण आता जबाबदारी दुप्पट चौपट वाढली आहे फक्त नामांकनावर. आता अवॉर्ड मिळालं तर ती अजून वाढेल. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकन आहेत अनिता दाते, तिची 17 प्रकरणे. माझ्या छोटीच्या केसांना आग लावली आहे त्यांनी. भक्ती देशपांडे, अनिकेत राशोमान. तोवरची बायको समजली जाणार. अमृता सुभाष, पुनश्च हनीमून. रुचा आपटे, प्रोजेक्ट अदिती. प्राची मते, पूर्णविराम. स्वप्नच बघायची तर ती निगेटिव्ह कशाला बघायची, पॉझिटिव्ह बघावी असं माझं मत आहे. मग मी तर बाबा पॉझिटिव्ह स्वप्न पूर्ण पाहिली आहेत. सुंदर ड्रेस, सुंदर दिसतेय, अवॉर्ड हातात आहे. थँक्यू, आय हॅव वन. गुड नाईट ऍडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2011. सर्वोत्कृष्ट अभिनेता नामांकन आहेत मोहन आगाशे, काटकोन त्रिकोण. सगळं आयुष्य बायकांच्या कटकटींना घाबरण्यात गेलं. उमेश कामत, नवा गडी नव राज्य. हे म्हणजे ना एखाद दिवशी आपल्याला एखादी पॅन्ट आवडली नाही तर आपण कपडेच घालायचं बंद करायचंय का? अनिल गवस, काय डेंजर वारा सुटलाय. जन्म भयाचा डोंगर चढेन असा. विक्रम गोखले, कथा. महाबळेश्वरला हनीमूनला जाण्याची इच्छा तुला लहानपणापासून? दिलीप प्रभावळकर, वा गुरु. तर हा म्हणतो सर या आजारावर कुठलं औषधही नाही. मेहनत आपण करत असतो, एका प्रोजेक्टमध्ये जीव ओतून काम करत असतो आणि माझ्या मते
अशा झी गौरवसारख्या मोठ्या काय म्हणता येईल, काय तो कार्यक्रम आहे की तो सण आहे की कलाकारांच्यासाठी सगळं आहे असं मला वाटतं. गुड नाईट ॲडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2011. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नामांकन आहेत समीर विद्वांस, नवा गडी नव राज्य. एकाच वेळी 2-2 फुलांवर बसणारा बटर. गिरीश जोशी, काटकोन त्रिकोण. कारण तोपर्यंत तू माझा तिरस्कार करायला लागलेला असशील. विजय केंकरे, वा गुरु. कित्येकानी तर हॉस्टेल म्हटले आपल्या रूम मध्ये सरांचा फोटो लावला होता. अद्वैत दादरकर, मीटर डाऊन. जिसके ऊपर जुल्म बढ़ते गए तुम्हारी पूजा बढ़ती गई. आनंद म्हसवेकर, कथा. 45,000 रुपये खर्च करायला वरती उड्या मारायला सांगते, नाही मारणार. मला असं वाटतं झीचं नॉमिनेशन मिळणं ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे आणि विशेषतः ह्या वर्षी हे वर्ष असं आहे की यावर्षी खरंच व्यावसायिक वरती खूप चांगली नाटकं झाली. गुड नाईट ॲडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2011. सर्वोत्कृष्ट नाटक नामांकन आहेत काय डेंजर वारा सुटलाय, महाराष्ट्र रंगभूमी, नवा गडी नव राज्य, एकदंत क्रिएशन्स, कथा, जिव्हाळा निर्मित, सुप्रिया प्रोडक्शन प्रदर्शित, काटकोन त्रिकोण, असीम एंटरटेनमेंट, वा गुरु, सुयोग. गुड नाईट ॲडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2011. प्रायोगिक नाट्य विभागासाठी नामांकन. सर्वोत्कृष्ट नाटक नामांकन आहेत जा खेळायला पळ, युवा शक्ती प्रतिष्ठान, कल्याण. प्रश्न विचारलात माझ्या छकुल्या. रात्रंदिन आम्हा, सई किरण प्रोडक्शन्स. संगीत बया दार आविष्कार. तिची 17 प्रकरणे, आसक्त कलामंच पुणे. कि ये औरत अपने भाई बहनों के साथ सोती थी बचपन में. पुनश्च हनीमून, समन्वय पुणे. होम टीव्हीच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत करते. हा बोल बोल. रवींद्रला ना 3 वाजता. हा पोचतो. अरे तालमीला पोहोचणार मी. काय नाही, फक्त 2 लिंक बाकी आहे, ते उडवतो येतो ना. हा चालेल येतो. अरे फोन तर ठेव. चल. डिरेक्टरचा फोन. काय आता झी गौरव सोहळा आपला चांगला करायला पाहिजे ना. त्यात डान्स येतात, गाणी येतात, स्किट येतात, सगळं येतं. परंतु तुम्हाला माहिती आहे हा सोहळा कधी रंगतदार होतो, सगळे कलाकार एकत्र तिकडे जमतात, चांगली तालीम करतात, मग रंगतदार होतो. अर्थात खूप मेहनत असते सगळ्या टीमची, आणि टीमची मेहनत चांगली झाली की सोहळा पण चांगला होतो, नाही का? बघायचे तुम्हाला रिहर्सल बघायचे? मग चला, थांबलात कुठे इकडे, चला. तेलाबद्दल तो जो काही म्हणला ते तेला काढेल असं त्याला मी सांगतोय. तेलाबद्दल झी गौरव पुरस्कार 2011 इथं तुमच्या आवडीचे अनेक कलावंत आम्ही जमलेलो आहोत आणि आपापल्या कला सादर करून तुमचं 100% मनोरंजन इथं होणार आहे. मी आता वाजवत होतो, हा तुम्हाला कदाचित घोटाळा वाटत असेल, तसं नाही आहे. फक्त तालमीपुरता वाजवत होतो, पण खऱ्या अर्थानं कार्यक्रमात बरेच घोटाळे करणार होता मी. आपल्याला माहितीच आहे की दरवर्षी झी गौरवमध्ये समाजात घडलेल्या कुठल्या ना कुठल्या तरी घटनेचं प्रतिबिंब असतं. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा सध्या समाजामध्ये अगदी फार मोठ्या प्रमाणात ज्या घटना घडत आहेत त्या घटनांचं प्रतिबिंब दिसणार आहे. नेहमीप्रमाणे धमाल ते प्रतिबिंब असणार आहे, खिल्ली उडवणारं असणार आहे, विनोदी असणार आहे, प्रहसनात्मक असणार आहे. बघायला विसरू नका झी गौरव. यावर्षी एक वेगळ्याच पद्धतीची मेडली परफॉर्म करते. लेटेस्ट 2010 साली आलेली जी हिंदीतली फेमस गाणी आहेत त्यांची एक मेडली आहे.
नजराणा घेऊन येणार आहे लावणीचा. तो फक्त तुम्हाला जी गौरव पुरस्कार मध्येच बघायला मिळेल. पाहायला विसरू नका. फक्त झी मराठीवर, फक्त झी मराठीवर. झी गौरव 2011. काय मग मित्रांनो, तयारी जोरदार चालू आहे की नाही? हा एकदम जोरदार बरं का. जमते जमतंय ना? पण थँक्यू. एवढं नाही जमत आहे तुम्हाला. मी काय म्हणतो, आता एवढं तुम्ही बोललात की नाही, आता मला बोलायचा चान्स द्या ना. कसं आहे, आपण थोडी मांडवली करू. तुम्हाला या कार्यक्रमासाठी पैसे मिळत ना, तुमचे ठेवून द्या, मला नको पैसे. वरती पुढचे 6 महिन्याचं धान्य मी तुमच्याकडे पाठवून देतो गावाकडे. अहो पण मग 6 महिने धान्य मला फ्री ना? जमते की नाही? जमते का? तुमच्या चेहऱ्यावर कळते मला. काय एकदा मला चान्स मिळाला ना, गावाकडे वठवलं ना आपली. अहो तुमची इज्जत माझी इज्जत आहे. कार्यक्रमाचं टेन्शन घेऊ नका, मी बघतो सगळं. नमस्कार. तर गुड नाईट ऍडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2011च्या पूर्वरंगामध्ये मी बाबे पिचुकले तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो बरं का. जमले. आता बाकीचं पुढच्या वेळी मैदानात जमवतो. काय माहितीये का, आताचा भाग संपला ना राव. नमस्कार.